तिकीट मारलेले आणि आता प्लॅटफॉर्मवरती खाली जाऊया आपण. आपली गाडी आता येते तिकडून. झुक 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 घेणं गाडी. दादरला आता थोड्याच वेळात उतरणार होतो आपण. सकाळ सकाळी मार्केटमध्ये गर्दी बघा किती. मार्केट सकाळ सकाळी चालू आहे. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे कोकणी दर्शन. मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. तर मित्रांनो, आत्ता निघालोय मुंबईला खरं तर. आणि आत्ता मुंबईच्या प्रवासाचं दर्शन घडणार आहे. कोकण रेल्वेचा प्रवास असणार आहे आपला. आणि अचानक भयानक आज निघालोय कामानिमित्त. थोडं काम आहेत ते आटपण्यासाठी 1-2 दिवसासाठी मुंबईमध्ये चाललो आहे. तर त्या दरम्यान आजचा तिकीटसुद्धा कन्फर्म नाही, काही नाही. जनरलने प्रवास असणार आहे, कारण अचानक भयानक ठरल्यामुळे तिकीट कन्फर्म नसणार आहे आपली. तर जनरलने प्रवास असेल. सोबत माझा मित्रसुद्धा आहे, आदेश आहे. तर आदेशसुद्धा येतोय. आम्ही दोघं निघालो इकडून गावावरून मुंबईमध्ये चालण्यासाठी. जरा काम आहेत ते आटपायचेत आणि मग पुन्हा गावी यायचं आहे. तर आजचा हा ट्रेनचा प्रवास असणार आहे, रात्रीचा प्रवास असणार आहे. आजच्या प्रवासात काय मजा मस्ती धमाल होतो, आमचा प्रवास कशा पद्धतीने होतो हे तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल. तर आजचा ब्लॉग शेवटपर्यंत कंटिन्यू करा. तर निघालो आहे. संध्याकाळचे वाजलेले 5:45 आणि मी आता घरातून आमच्या निघालो आहे. तर आत्ता जाकादेवीमध्ये आहे आणि जाकादेवीतून निघतो आहोत आम्ही. तर गाडी लावलेली आहे आता क्लासरूमजवळ वरती. इथून बसचा प्रवास असणार आहे आपला रत्नागिरी. खूप दिवसांनी बसचा प्रवास होणार आहे जाकादेवी ते रत्नागिरी. तर निघालो आहोत आम्ही आणि इकडे आदेश आहे आपल्यासोबत. चला, मुंबईच्या दिशेने रवाना होतोय. गाडी आले कोणती तरी रत्नागिरीत दिसते. चला, गाडी आलेली आहे. गाडीतून आपण आता उतरलो रेल्वे स्टेशनला आणि इकडून रस्ता क्रॉस करून तिकडे जायचं आहे आपल्याला. चला, तिथे उतरल्याच्या नंतर काळजीपूर्वक मित्रांनो सगळ्यांनीच रस्ता क्रॉस करायचे, कोणी रत्नागिरीतले असतील ते. गाड्या येत जात असतात सारख्या. चल, आता कोणती गाडी आहे हे बघायचं आहे आपल्याला. दीड तासभर तरी अजून स्टेशनवर काढायलाच लागणार आहे. आतमध्ये जाऊया आपण. आणि गर्दी थोडी आहेच वाटते, कारण आता कुठल्याही सध्या कसं झालं आहे, सीझन असू दे किंवा ऑफ सीझन असू दे, गर्दी ही कायम असतेच. रत्नागिरी रेल्वे स्टेशन सुस्वागतम. प्रवासी इकडे अर्धे बसलेले आहेत, सगळे पॅक आहेत. इथे वाहने थांबवू नयेत. जास्त वेळ इथे वाहने नाही थांबवायचे आहेत. खरं तर ट्रेन आली की लगेच पॅसेंजर घेऊन निघायचं इथून, असा हा रूल आहे. त्यामुळे जास्त वेळ थांबवायचं नाही. ट्रेन येण्यापूर्वीच घेऊन पॅसेंजर लगेच जायचं आहे आपल्याला. आज थोडा पाऊस कमी आहे. पाऊस असता ना तर कंटाळा आला असता अक्षरशः. आता गाडीत कोणत्या गाडी मिळते हा मोठा प्रश्न आहे आम्हाला. आणि जागा मिळते काय आपण मोठा आमच्यासाठी चॅलेंज आहे. तर बघू काय असेल ते होईल. आता आम्ही भाकरी खाणार आहे मस्तपैकी. आणि घरातून निघालेलं ना, घरच्यांना किती सांगितलेलं आम्ही की बाबा काय नको काहीतरी खाईन मी. पण घरचेचं प्रेम माया असे असते की कुणाची आई असू दे कोकणकरांची, आपल्याला रिकाम्या हाताने कधीच कुठे पाठवत नाही. त्याचप्रमाणे आम्हाला सुद्धा घरातून भाकरी दिलेली आहे. भाकरीसोबत काय आहे मला माहीत नाही, दाखवतो आता, बघूया आपण. तर आम्ही आता दोघं बसून मस्तपैकी रेल्वे स्टेशनवरती इथे भाकरी आता खाणार आहोत. आणि नंतर मग तिकीट वगैरे काढून प्लॅटफॉर्मवरती जाऊया आपण. बहुतेक तुतारीला बसण्याचा प्लॅन आहे आमचा. तर आता या सगळ्यांनी भाकरी या खायला, कारण हेच तर कोकणी माणसांची खरी हे असते. तर घरचे आपल्याला असे मी कधी प्रवासाला कुठेही जाऊ दे, मला घरचे असे सोडतच नाही. भाकरी का असे ना, काही का असे ना, ते सोबत देणारच. तर चला या भाकरी खायला. आता बघा भाकरीसोबत इथे बेसनच्या पिठाचा पोळा दिसतोय.
चटणी दिसते कशी कोकणी पद्धतीत पानामध्ये बांधून दिली आहे आईने भाकरी, आणि इथे भाकरी आहे. तर या अशी भाकरी दुमडली आता आणि अशीच खाणार आहे. लहानपणीची आठवण आपली ताजी होणार आहे आता. अशा पद्धतीने भाकरी खाण्याची मजा असते ना, वेगळीच असते. लहानपणी आम्ही असं खायचो बघा. चटणीने पोळा एक नंबर कॉम्बिनेशन आहे, भारी. आपल्याला आपले सबस्क्रायबर भेटलेत. यूट्यूबवरती व्हिडिओ बघता की यूट्यूबवरती बघता? हां, मार्लेश्वर. नाव कसं? नीर कदम. ओके, धन्यवाद. असंच सपोर्ट असू द्या. आता चालत पुण्याला. ओके ओके ओके. तिकीट काढून येऊया आपण आता. कोकण कन्या आहे. कोकण कन्याचं टायमिंग झालं. नेत्रावती एक्सप्रेस. तिकीट मारलेले आणि आता प्लॅटफॉर्मवरती खाली जाऊया आपण. अजून आहे अर्धा तास गाडीसाठी. खाली जाऊया आता प्लॅटफॉर्मवरती आपण. चला, अजून आहे अर्धा तास. गाडीला अर्धा तास दाखवते गाडी, तरीसुद्धा खाली जाऊन थांबूया जरा थोडा वेळ. खूप वेळ वरती थांबलेलो होतो, आता म्हटलेलं खाली जाऊन थांबूया. ॲक्सिलेटर चालू आहे काय? आज चालू आहे. ते बहुतेक वेळा बंद असतं ॲक्सिलेटर. तिकडे पाटी चालू आहे बसायला आता. पाटी तरी जागा मिळाली पाहिजे आम्हाला. तिकडं पुढं जाणार होतो, म्हटलेलं पाटी जाऊया. मालगाडीकडे उभी आहे. आता खाली आलेल्याने गाडी आहे ना, किती तासभर लेट आहे. तासभर लेट दाखवत आहे गाडी. 10:25 तरी पण 55 मिनिट लेट आहे गाडी. तासभर आम्हाला थांबायचं आहे. उगाच खाली आलेलं रे. वरती मस्त बसलेलं होतं आम्ही. असो, पुणे गाडी आली आता आणि वाजलेत 9:10 वाजता आले. पुणे एर्नाकुलम. पुण्याला जाणारी गाडी थोडी रिकामी आहे, बऱ्यापैकी आहे. गर्दी कमी आहे थोडी तशी म्हणायला गेलं तर. पाऊस थोडासा चालू झाला आहे. कॅमेऱ्यात दिसत नाही पण पाऊस थोडा रिमझिम चालू झाला आहे. आम्ही लवकर खाली आलो आहे, असा प्रॉब्लेम झाला आमचा. गर्दी बघा चढायला. तिकडे गर्दी बघा कशी आहे. त्या साईडला गर्दी आहे चढायला. सीझन असो अगर नसो, ऑफ सीझन असू दे किंवा चालू सीझन, गर्दी नेहमीच असते. पुणे गाडी आता गेलेली आहे. आता आपली तुतारी येईलच. आपली गाडी आता येते तिकडून. झुक अगीनं गाडी. पाऊस आता आला होता, नशीब थांबला. आलेली आपली तुतारी एक्सप्रेस. गर्दी आहे आद्या, गर्दी आहे. आज सीटरचे डबे आले तिकडं.
जनरल डबे सीटर आले तिकडं. त्या साईडला समोर गेले. तिकीट नसल्यामुळे आता काय नाहीला जायला लागणार आहे आपल्याला इथून. तिथं मित्राला उभा करून ठेवलाय सीट जवळ आणि इकडं जरा आलोय बाहेर. तिघच फक्त एका सीट वरती बसू शकतो अशी गाडी. संगमेश्वरला आले गाडी. ही गाडी येते होती संगमेश्वर रोडला थांबवून ठेवलेली होती. ती सुटली आता. माणसं चढतायत बघा संगमेश्वरला. गर्दी आता वाढत जाईल पुढे पुढे जाऊ तसे. कुठले लोकमान्य टिळक मंगळूर सेंट्रल. गाडी आलेली तर चिपळूणला. माणसं चढतील हे बघा आलेत. आता गर्दी वाढत जाईल जशी गाडी पुढे जाईल तशी. गाडी आले कोलाडला. थांबले क्रॉसिंगला. माणसांची गर्दी बघ किती आहे आता. मगाशी नव्हती एवढी माणसं. आता थोडी गर्दी वाढली. पनवेल आलं. पनवेल सगळी एवढी माणसं उतरतात. सकाळचे 4:30 वाजलेत. गाडी आले पनवेलला. ठाणा आलाय आता. ठाण्याचा पब्लिक उतरतोय आता. इकडे सगळे ठाण्याचा पब्लिक उतरतोय. ठाण्यावरून गाडी आता सुटणार आहे थोड्याच वेळात. आपल्याला उतरायचं आहे दादरला. दादरला आता थोड्याच वेळात उतरणार आहोत आपण.
चला 1 नंबरला जायचं आहे आपल्याला आता. सकाळ सकाळी मार्केटमध्ये गर्दी बघा किती. मार्केट सकाळ सकाळी चालू आहे. ही रुईची फुलं आहेत या काकींकडे. आम्ही रुईची फुलं फोडतो आणि विकतायत इकडे. म्हणजे बघा जोगेश्वरी रेल्वे स्टेशनला आता आम्ही उतरलो आहोत. चला